नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। आता या फवारणी पंपासाठी अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन सादर करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर गुगलवरती महाडीबीटी फॉर्मल लॉगिन सर्च करायचं आहे आणि जे पहिली लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्ही वापरकर्ता आयडी किंवा आधार क्रमांकाने लॉगिन करू शकता। त्याबरोबरच कॅप्चा टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये प्रोफाईल संपूर्ण 100% आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे। ती 100% नसेल तर तुम्ही ते 100% पूर्ण करून घ्यायची आहे। त्यामध्ये अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावरती इथे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, औषधी खते, फलोत्पादन, सौर कुंपण। आपल्याला कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील। त्यामध्ये मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्याचे सिलेक्ट करायचं आहे आणि तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे अवजार लागत आहे ते अवजारासाठी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात। मशीनच्या प्रकारामध्ये बॅटरी संचलित फवारणी यंत्र व बॅटरी संचलित फवारणी पंप, कापूससाठी, गळतीच्या धान्यासाठी हे तुम्ही सुद्धा सिलेक्ट करू शकता। त्यामधून एक कोणतेही तुम्ही सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट झाल्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन केल्यावरती क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला ऑप्शन दिसेल। त्यामध्ये तुम्ही यस वरती क्लिक करायचं आहे। घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। यस वरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा ऑप्शन नवीन तुम्हाला दिसेल। आता यामध्ये आपल्याला अर्ज सादर करा हा वरती जो निळ्या अक्षरात जो दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे। इथे दाखवलं आहे आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या, खातरजमा करा यावरती ओके करायचं आहे आणि पहा असे मेनू वर जा आणि पहा ऑप्शन दिसत असेल त्यावरती पहा वरती क्लिक करा व नवीन ऑप्शन खाली ओपन होतील। त्यामध्ये तुमचा तालुका, मुख्य घटक काय आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम सिलेक्ट करू शकता। जसे की कोणतं आपल्याला अगोदर पाहिजे, कोणती लॉटरी आपल्याला अगोदर लागली पाहिजे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता व अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा प्रकारे पॉपअप विंडो ओपन होईल। आपण घटकांसाठी यशस्वीपणे अर्ज सादर केला आहे तर त्यावरती ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। जे पहिल्यांदा अर्ज सादर करत आहे त्यांना पेमेंटचं ऑप्शन येईल आणि ज्यांनी अगोदर पेमेंट केलेलं आहे, जे काही 23 रुपये का 33 रुपये पेमेंट आहे त्यांना पेमेंटचं ऑप्शन येणार नाही। तर त्यांनी पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे पेमेंटचं ऑप्शन येईल त्यांनी ते पेमेंट करून घ्यायचं। डेबिट कार्ड किंवा फोनपेने पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज केलेल्या बाबी दिसतील। त्याच्यामध्ये छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज व नाकारलेले अर्ज इथे तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती मिळेल आणि जर तुम्ही फी भरलेली नसेल, जशी की ते 23 रुपये नाही तर 34 रुपये राहते, ते अगोदर भरलेली असेल तर आता भरायची गरज नाही आणि भरलेली नसेल तर ती तुम्हाला डेबिट कार्डद्वारे, फोनपेद्वारे इथे भरता येईल। त्यानंतरच इथे अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्ही येऊ शकाल। पूर्ण फॉर्म भरल्यानंतर पेमेंट केल्यानंतर इथे येऊ शकाल।
तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅटरी फवारणी पंपसाठी व इतर शेतीविषयक साहित्यासाठी अर्ज सादर करायचा आहे। तर तुमच्या ओळखीचे जे शेतकरी असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता। जर त्यांना हा अर्ज भरता येत नसेल तर सेतू सुविधा केंद्रावरून सुद्धा हा अर्ज आजच्या आजच भरून घ्या, त्यामुळे तुम्हाला लिस्टमध्ये लवकर नावसुद्धा येऊ शकते। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत राहील। धन्यवाद।